आता आपण एकाच पदार्थाबद्दल, नाही तर वेळ जाईल आपला खूप, म्हणून एकच पदार्थ घेणार आहे. हा, पुढे वाचा. आता आपल्याला असा तक्ता बनवायचा आहे. हा, तुम्ही तयार केलेली, हे वाचा, यादी पहा. एक धान्य किंवा भाजीपाल्यापासून एकापेक्षा जास्त पदार्थ तयार झाले असतील अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील आवाज नाही. माझा चालू आहे बाळा, आवाज चालू केलाय. तू परत बाहेर जा आणि परत जॉईन कर. अंकुश, परत बाहेर जा आणि परत ये. परत जा आणि परत ये. अशा पदार्थांची एकूण संख्या पुढील रकान्यात लिहा. आता इथे एक पदार्थ लिहिणार, धान्य लिहिणार आहे, त्याच्यापासून कोणकोणते पदार्थ घरी बनवतात आणि किती पदार्थ बनवतात ते आपण इथे लिहायचंय. बरं, तुमच्या यादीत नसलेला, तुमची तयार झालेली यादी मित्रमैत्रिणींच्या यादीसोबत तपासून पहा. तुमच्या यादीत नसलेला परंतु त्यांच्या यादीत असलेला पदार्थ खालील प्रमाणे तक्त्यात नोंदवा. तुमच्या असे लक्षात येईल, हे वाचा, तुमच्या असे लक्षात येईल की काही वेळेस एकाच घटकापासून विविध पदार्थ तयार होतात. अन्न पदार्थात जरी विविधता असली तरी त्यातील मुख्य अन्न घटक समान असतो. वरील उदाहरणात आपण तांदूळ, धान्य या मुख्य अन्न घटकापासून तयार केलेले विविध पदार्थ पाहिले. आपल्या देशात राज्यातील अन्न पदार्थात विविधता आढळते, हे लक्षात घ्या. आता आपण एकच घेऊया, असे वेगळे वेगळे खूप असणार आहेत, आपल्याला वेळ लागेल आणि तुम्हाला प्रत्येकाला लिहायला पण वेळ लागेल, म्हणून आपण पटकन फक्त एक घेऊया. आता आपण घेऊया तांदूळ. पदार्थांची संख्या इथे लिहायची. किती पदार्थ बनवले ते तिथे लिहायचे. पहिले घेऊया आपण तांदूळ. तांदूळ दिसतंय का? थांबा एक मिनिट. हा, दिसतंय सगळ्यांना? सगळ्यांना दिसतंय? आता तांदूळ, तांदळापासून काय बनवतात सांगा, एकेकाने हात वर करून सांगायचं. कोण सांगतंय? इकरा. इकरा बोल. इकरा. एक थांबा, इकराला सांगितलंय मी. इकरा बोल. इकरा परत सांग. भाकरी. बरं, ठीक आहे, भाकरी. अजून श्रीकांत. श्रीकांत बरोबर. भात. अजून जय आला का? इडली. इडली. अजून राम. राम. बरोबर. तांदळाचे पापड पण. डोसा. बंद ठेवायचे. उपेंद्र आवाज बंद कर. उपेंद्र आवाज बंद कर. आवाज बंद. हा, बोला. हात करून बोलायचं. श्रीकांत. श्रीकांत, तांदळापासून पोळी बनवतात. हा, श्रीकांत बोल. तांदळापासून पोळी नाही. नाही, काय म्हणतात स्नेहल? बरोबर, स्नेहल सांग. हा, भाकरी म्हणतात त्याला. भाकरी बनवतात, पोळी नाही बनवत. कळलं का? अजून अजून काय तुमच्या घरी आई बनवत असेल ना? बस. हा, बोल बोल स्नेहल बोल. स्नेहल बोल. स्नेहल
तू काय सांगत होती ना आता, बोल स्नेहल. काय काय नाही समजलं, मला नाही समजलं. छान बोलून सांग. हा श्रीकांत, श्रीकांत बोल. मोदक. हा बरोबर, मोदक. मोदक बरोबर. अजून अजून काही करता वेगळं कोणाकडे? हा राम, राम बोल. राम हे बघ झालं ना दोस्त. अंकुश, अंकुश बोल. काय दही काय म्हणतो, परत सांग. काय म्हणतोय त्याला? काय म्हणायचं? खीर. दही नाही म्हणत त्याला वेडा. दही वेगळं असतं. दही पासून बनवतात. दही कशापासून बनतं? दूध. दुधापासून दही बनतं. त्याला म्हणायचं खीर. खीर. अजून अजून कोणाच्या घरी वेगळं करता? हा पुरी. तांदळा पुरी नाही, तांदळापासून पुरी नाही बनवत. पुरी नाही बनवत. गव्हापासून पुरी बनवतात. अजून काही येतंय वेगळं? आठवतंय? हा राम काय म्हणतोय? राम बोल. राम बरं ठीक आहे. इकडे बघा, मी एक सांगते. मी घरी काय बनवते अजून वेगळं? घावणे. घावणे त्या पदार्थाचं नाव आहे घावणे. डोसा कसा असतो ना, डोस्यासारखाच असतो, पण फक्त तांदूळ. तांदूळाचं मिक्सरमध्ये बारीक पीठ करतात आणि त्याच्यात पाणी घालून, मीठ घालून पातळ करून मग त्याचे घावणे करतात. कोणाच्या घरी करतात? आई करते. कोणाची? घावणे. डोस्यासारखंच थोडं सारखंच असतं, पण घावण्यामध्ये फक्त तांदूळ. डोस्यामध्ये डाळ पण असते, उडदाची डाळ पण असते. डोस्यामध्ये तांदूळ, डाळ दोन, घावण्यामध्ये एकच, फक्त तांदूळ. समजलं? समजलं एवढं? हा बरं. मग हे सगळे पदार्थ, आता पदार्थांची संख्या किती झाले? तांदळापासून किती पदार्थ बनवले? 1 2 3 4 5 6 7 8 कळलं? समजलं? म्हणजे काय समजतं? एकाच धान्यापासून, एकाच धान्य किंवा भाजीपाल्यापासून विविध पदार्थ बनवता येतात. हो की नाही? मुख्य पदार्थ धान्य एकच, पण त्याच्यापासून एवढे सारे पदार्थ वेगळे वेगळे बनवले. मग यालाच काय म्हणायचं? अन्नातील विविधता. समजलं? समजलं? आता तुम्हाला माहितीये आपला भारत देशामध्ये उत्तरेकडे गेलं, वरच्या भागामध्ये खूप थंडी असते. खाली दक्षिण भारतात गेलं तर गरम असतं, तिथलं हवामान उष्ण असतं थोडं. हो की नाही? किंवा इकडे पूर्वेकडे गेलं तर तिथे समुद्राचा भाग आहे. किंवा इकडे आपल्या कोकण भागात गेलं तर तिथे नद्या खूप आहेत, पाऊस खूप पडतो. हो की नाही? आपल्या भारतामध्ये असं वेगळं वेगळं हवामान वेगळं वेगळं असतं. माती पण वेगळी वेगळी असते. हो की नाही? मग त्याप्रमाणे तिथे धान्य किंवा भाजीपाला पिकतो. आता तांदूळ जे आहे, तांदळाला खूप पाऊस जिथे पडतो तिथे तांदूळ होतो. जिथे पाऊस कमी असेल तर तांदूळ पिकत नाही. कळलं का? तांदळाला पाणी खूप लागतं. तांदूळ शेतामध्ये तांदूळ लावतात ना. जय कुठे गेला? जयने तांदूळ लावलेला ना, भात. जय
कुठे गेला रे जय? जय लेफ्ट झाला वाटतं. हा, तू भात लावला होता शेतामध्ये, लावला होता ना भात? तू फोटो टाकला होतास, शेतामध्ये भात लावला, लावणी केली होती ना, मग तिथे पाणी किती होतं? खूप होतं की नाही? पाणी खूप लागतं शेतामध्ये भाताला, तांदळाला शेतामध्ये पाणी खूप लागतं. मग जिथे पाऊस खूप पडतो तिथे भात लावतात शेतामध्ये, किंवा पाणी साचवून भात लावतात. समजलं? म्हणजे हे सगळं धान्य किंवा भाजीपाला यांना वेगवेगळं हवामान लागतं. काही यांना कमी पाणी लागतं, काही यांना जास्त पाणी लागतं. मग आपल्या भारतामध्ये हवामान वेगळं असतं. माती वेगळी वेगळी असते सगळीकडची, हो की नाही? त्याप्रमाणे तिथे धान्य किंवा भाजीपाला पिकतो शेतामध्ये. समजलं? एवढं समजलंय? आपण आता परत एक व्हिडिओ बघूया. व्हिडिओ बघूया. आणि ज्या भागामध्ये जे पिकतं, ज्या भागामध्ये पाऊस खूप पडतो तिथे तांदूळ जास्त शेतामध्ये येतो, हो की नाही? ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे शेतामध्ये जास्त काय पिकतं? तांदूळ. जिथे कमी पाऊस पडतो तिथे गहू पिकवला जातो. गहूला कमी पाणी लागतं. समजलं? मग आपल्या भारत देशामध्ये असे वेगवेगळे पिकं घेतली जातात. आणि ज्या भागामध्ये जे जास्त पिकतं, शेतामध्ये जास्त येतं, तिथले लोक तिथे राहणारे लोक, वेगळे लोक ते खातात जास्त. समजलं? आता आपण तो व्हिडिओ बघूया म्हणजे मग तुम्हाला समजेल. मुलांनो, आपल्या देशात सर्व ठिकाणचे लोक एकसारखेच अन्नपदार्थ खातात असे नाही. आता आपला भारत देश, आपल्या भारत देशामध्ये सगळीकडचे लोक सेम पदार्थ खात नाही. कळलं का? सगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या ठिकाणी वेगळे पदार्थ खातात. सगळ्यांचं जेवण सेम असतं का? सगळ्या पूर्ण भारतातल्या लोकांचं. तुम्ही फिरायला वगैरे कधी गेला असाल तर तुम्ही पाहिलं असेल, दक्षिण भारतामध्ये इडली, डोसा यासारखे पदार्थ खाल्ले जातात, हो की नाही? कोकणामध्ये मासे, भात हे जास्त खाल्लं जातं. इकडे घाटावर आलं तर तिथे जास्त ज्वारी, बाजरीची भाकरी, चटणी हे खाल्लं जातं. का? कारण तिथे ते पदार्थ पिकतात, म्हणून अन्नामध्ये तिथल्या आपल्या भारत देशामध्ये विविधता दिसते. आता बघूया. आपल्या देशात सर्व ठिकाणचे लोक एकसारखेच अन्नपदार्थ सेम सगळेजण खात नाही. सगळ्यांचं जेवण वेगळं असतं. कळलं? अर्थ खातात असे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणच्या. आता बघा, हे दक्षिण भारतामध्ये इडली डोसा खाल्ला जातो. नंतर हे कुठलं दाखवलंय? कोकणामध्ये मासे वगैरे खाल्ले जातात. व वेगवेगळ्या राज्यातील लोकांच्या अन्नपदार्थात विविधता आढळून येते. काय लिहिलं होतं बघा? वेगवेगळ्या, वाचा, खाली लिहिलेलं वाचा, दिसतंय का तुमच्या मोबाईलवर? वेगवेगळ्या ठिकाणच्या व वेगवेगळ्या राज्यातील लोकांच्या अन्नपदार्थात विविधता आढळून येते. सगळ्यांचं जेवण सेम नसतं, हो की नाही? त्यांच्या अन्नपदार्थामध्ये विविधता आढळते. पदार्थात विविधता आढळून येते. प्रत्येक प्रदेशात एक अन्न घटक सर्वात मुख्य असतो. आपण म्हणतो कोकणात तांदूळ हा मुख्य. आता कोकणामध्ये काय असतं मुख्य? तांदूळ. तिथे कारण शेतामध्ये तांदूळ खूप पिकतो, पाऊस जास्त आहे ना, कोकणामध्ये पाऊस खूप पडतो, म्हणून तिथे तांदूळ हा मुख्य अन्न घटक आहे. प्रत्येक प्रदेशात तेथील हवामान, माती, पाणी यांनुसार पिके घेतली जातात. आता त्या प्रत्येक भागामध्ये, इकडे लक्ष द्या, त्या प्रत्येक भागामध्ये तिथलं हवामान
हवामान कसं आहे, खूप ऊन आहे का पाऊस आहे का थंडी आहे, कसं हवामान आहे, नंतर तिथली माती कशी आहे, काळी माती आहे का सुपीक लाल माती आहे. कोकणामध्ये गेला, इथे कोकणामध्ये लाल माती असते, कळलं? नंतर तिथे पाणी किती आहे, पाऊस पडतो का, नद्या आहेत का, त्याप्रमाणे तिथे पीक घेतलं जातं. जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ, मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी अशी पिके होतात. आता आता काय दिले बघा, जिथे बघा, जास्त वाचा, खाली काय दिले वाचा, जास्त पावसाच्या प्रदेशात तांदूळ. तांदूळ कुठे पिकतो, तांदूळ कुठे पिकतो, जिथे जास्त पाऊस पडतो. ज्या भागामध्ये खूप पाऊस पडतो तिथे तांदूळ पिकतो, शेतामध्ये तांदूळ पिकतो. नंतर पावसाच्या प्रदेशात तांदूळ, मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तर कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी अशी पिके होतात. आता मध्यम पाऊस, मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, मध्यम पाऊस जिथे खूप नाही थोडा पाऊस आहे, मध्यम म्हणजे खूप कमी पण नाही जास्त पण नाही, मध्यम मध्यम पाऊस आहे तिथे गहू पिकतो. आणि जिथे कमी पाऊस आहे, कमी कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी, बाजरी अशी पिके होतात. जिथे कमी पाऊस पडतो तिथे ज्वारी, बाजरी होते. समजलं? म्हणजे काय समजतं आपल्याला, तांदळाला जास्त पाणी लागतं आणि ज्वारी बाजरीला शेतामध्ये कमी पाणी लागतं. आणि गव्हाला मध्यम पाणी, कमी पण नाही जास्त पण नाही. समजलं? एवढं समजलं सगळ्यांना? समजून घ्या, परत परत आता मला शिकवायला वेळ नाही मिळणार आहे. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे की केरळमध्ये तांदळापासून बनवलेली इडली किंवा डोसा नाश्त्याला आणि जेवणात भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो. आता दक्षिण भारतामध्ये, मगाशी मी बोलले, दक्षिण भारतामध्ये केरळ हे राज्य आहे. केरळ राज्यामध्ये काय खातात, जेवणामध्ये नाश्त्यामध्ये काय खातात ते लोक, नाश्त्यामध्ये इडली, डोसा हे पदार्थ खातात. हे कशापासून बनवतात, तांदळापासून बनवतात. आपण पण करतो की नाही इडली, डोसा, आपण पण घरी बनवतात ना, तुमच्या घरी पण बनवतात की नाही, आई बनवते ना इडली, डोसा बनवते. पण दक्षिण भारतात केरळमध्ये ते लोक रोज 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 खातात. आपण हे पदार्थ आपण रोज रोज बनवतो का, इडली, डोसा आपण रोज रोज करतो का, रोज 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 इडली, डोसा खातो का, नाही, रोज खात नाही. पण केरळमध्ये ते लोक रोज इडली, डोसा रोज खातात. का, कारण तिथे तांदूळ खूप पिकतो शेतामध्ये. समजलं का, शेतामध्ये तिथे तांदूळ जास्त पिकतो. आणि का, कारण केरळमध्ये खूप पाऊस पडतो, जास्त पाऊस. आता आपण बघितलं ना, पाऊस जास्त असेल तिथे शेतामध्ये तांदूळ छान पिकतो. आता बघितलं ना आपण, हो की नाही. म्हणून तिथले लोक नाश्त्याला इडली, डोसा आणि जेवणामध्ये काय खातात, भात जास्त खातात. भात, पोळी करत नाही, पोळी नाही बनवत दक्षिण भारतातले लोक, कळलं का. भात जास्त खातात, रोज 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 भात खातात खूप. का बरं भात जास्त खातात रोज रोज, का, कारण तिथे शेतामध्ये तांदूळ जास्त पिकतो. कळलं? एवढं समजलंय का? ओके.
तर कोकणात याच तांदळापासून बनवलेला भात किंवा भाकरी जास्त प्रमाणात खाल्ली जाते. मुख्य अन्न घटक तांदूळ हाच असला तरी प्रदेशानुसार त्यापासून हा, आता कोकणात आपण बघितलं, कोकणामध्ये पाऊस जास्त पडतो, मग तिथे पण तांदूळ जास्त पिकतो शेतामध्ये. आणि मग शेतामध्ये तांदूळ जास्त पिकतो, मग तिथे काय बनवतात? पोळी नाही बनवत, या तांदळापासून भाकरी बनवतात. समजलं? एवढं समजलं का? हा, समजतंय ना? ओके. तांदूळ हाच असला तरी प्रदेशानुसार त्यापासून तयार केल्या जाणाऱ्या पदार्थात विविधता दिसून येते. हा, आता काय सांगितलं त्यांनी? तांदूळ सेम सगळीकडे तांदूळ आहे, पण केरळला काय बनवतात? एक मिनिट, आपण इथे लिहूया. सगळ्यांना दिसतंय ना? फळा दिसतोय ना माझा फळा? बरं, एक मिनिट, आपण काय करूया, हा, इकडे बघा रे. हा, इकडे बघा. आता आपण काय बघितलं? तांदूळ हा हे धान्य. हा, आता केरळ आणि कोकण. केरळ राज्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये तांदळापासून काय बनवतात? केरळमध्ये काय बनवतात सांगा? तुम्ही आता पाहिलं ना? सांगा पटकन. काय बनवतात केरळमध्ये? अन्न पदार्थ काय बनवतात? बोल स्नेहल, बोल. केरळमध्ये भाकरी बनवतात. मग केरळमध्ये काय बनवतात? आत्ता पाहिलं ना ग स्नेहल? बर, भात. बरोबर, भात. अजून काय? म्हणून सांगितलं, बघा नीट आणि लक्षात ठेवायचं, ते विसरून नाही जायचं. इडली. डोसा हे केरळमध्ये बनतं. आणि कोकणामध्ये तांदळापासून काय बनवतात? तिकडे भाकरी आणि बरोबर, भाकरी. बरोबर. म्हणजे याच्यावरनं, बस आता आवाज बंद करा एक मिनिट. याच्यावरनं आपल्याला काय समजतं? हा मुख्य अन्न घटक एकच आहे, पण त्याच्यापासून पदार्थ वेगळे बनवले जातात. कोकणामध्ये वेगळे. समजलं? एकच अन्न विविध पदार्थ बनवतात, त्यालाच म्हणायचं अन्नातील विविधता. समजलं? कळलं का? ओके. म्हणजे केरळमध्ये पण तांदूळ जास्त पिकतो शेतामध्ये, कारण पाऊस खूप आहे. कोकणात पण शेतामध्ये तांदूळ जास्त पिकतो शेतामध्ये, तिथे पाऊस खूप, म्हणून अन्न पदार्थ सेम नाहीये. कळलं का? केरळमध्ये इडली डोसा जास्त बनवतात, भात खातात ते लोक, रोज भात खातात. पोळी किंवा भाकरी बनवत नाही तांदळापासून. तसंच कोकणातले लोक भात खातात, पण भाकरी करतात तांदळाची. हा, ठीक आहे. म्हणजेच एकाच अन्न पदार्थापासून विविध पदार्थ, अन्न घटकापासून विविध अन्न पदार्थ बनवले जातात. समजलं एवढं? ओके. आता पुढे बघूया. हा, काय दिलंय पुढे?
आता पुस्तक काढा तुमचं. पुस्तक काढा सगळ्यांनी. काढलं? सगळ्यांनी पुस्तक काढलं? हे पान काढा. हे झालं आपलं आत्ता वाचून. भारत प्रमुख खाद्यान्न पिके. इथे एक नकाशा दिलेला आहे. एक नकाशा दिलेला आहे. काय आहे हे? आता मला सांगा. इकडे बघा. हा इकडे बघा माझ्याकडे बघा. हा कशाचा नकाशा आहे? कशाचा नकाशा आहे? बरोबर. भारत प्रमुख खाद्यान्न पिके. भारतामध्ये खाद्यान्न पिकं कोणकोणती होतात ते या नकाशामध्ये दिलेलं आहे. कोणत्या भागात काय पिकतं ते या नकाशामध्ये दिलेलं आहे. आता इथे सूची दिलेली आहे बघा. आपण मागे शिकलोय 3री मध्ये सूची नकाशा कसा वाचायचा. इथे चिन्ह दिलेलं आहे बघा. काय दिलंय? तांदूळ, नंतर गहू चिन्ह इथे दिलेलं आहे आणि ज्वारी हे पण चिन्ह. ओके, ते बघायचं. बाजरी नाही दिले. गहू, तांदूळ आणि ज्वारी तीनच दिलेलं आहे. तेवढं आपण बघूया. वरील प्रश्न वाचा. हा वरील नकाशाचे निरीक्षण करा. हा नकाशा बघायचा आहे. खाद्यान्न पिकांचे देशातील वितरण लक्षात घ्या. प्रदेशानुसार पिकांमधील वितरणातील फरक समजून घ्या. ठीक आहे. बरं, आता हा वेळ संपतोय. तेवढ्या वेळात आपण थोडस बघूया. काय दिलंय बघा. आता तुम्ही नकाशा बघितला. आता याच्यामध्ये मला सांगा. इकडे बघा. आता मला सांगा. आपल्या भारत देशामध्ये तांदूळ कुठे जास्त पिकतोय? तांदूळ जास्त कुठे आहे बघा. कुठे पिकतोय? उपेंद्रचा व्हिडिओ चालू कर. तांदूळ कुठे आहे जास्त प्रमाणात? बघा नकाशात. हा स्नेहल, एक मिनिट. स्नेहल तुम्हाला दिसत नाहीये. हा बरोबर. इकडे सगळा तांदूळ आहे. इकडे सगळ्या या बाजूने पूर्ण तांदूळ आहे. इकडे पण थोडाफार आहे. थोडासा वरती आहे आणि इथे मध्ये थोडासा आहे. पण जास्त कुठे आहे? पूर्वेकडे. तर या किनारपट्टीच्या भागात तांदूळ आहे. कळलं? आणि इकडे हे काय आहे? समुद्र आहे. इकडे बंगालचा उपसागर आहे. इकडे अरबी समुद्र आहे. समुद्र म्हणजे यालाच काय म्हणायचं? हा जो भाग आहे याला काय म्हणायचं? किनारपट्टीचा भाग. इकडे बघा. आता मी असं चित्र काढते. एवढंच काढते. आता हा जो भाग आहे हा जो भाग आहे याच्यात इकडे काय आहे? इकडे काय आहे बघा. काय आहे इथे? काय आहे? पटपट बोलायचं. काय आहे इथे आणि इथे आहे? बोल अंकुश बोल. उपसागर. व्हेरी गुड. बरोबर. शाबास. बंगालचा उपसागर.
आणि इकडे काय आहे? या बाजूला काय आहे? बरोबर, अरबी समुद्र. अरबी समुद्र आहे या बाजूला. इकडे बंगालचा उपसागर आणि इकडे अरबी समुद्र आहे. म्हणजेच हे काय आहे? हे दोन समुद्र. याला काय म्हणायचं? हे काय आहे? समुद्र. आणि खाली पण आहे. इथे पण काय आहे? सांगते आपण नंतर. इथे काय आहे? इथे काय आहे? सांगा. दक्षिण भागात काय आहे? नाही नाही, इथे बघ काय आहे. खाली काय आहे बघा. व्हेरी बरोबर, हिंदी महासागर. हिंदी महासागर आहे. मग अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर हे काय आहे? हे काय आहे? समुद्रांची नाव आहे. समुद्र, समुद्रांची नाव आहे. मग या बाजूनी सगळं समुद्र आहे. मग ह्या भागाला काय म्हणतात? या भागाला काय म्हणायचं? या भागाला म्हणायचं किनारपट्टीचा प्रदेश. काय म्हणायचं याला? हा जो भाग आहे, हा भाग याला म्हणायचं किनारपट्टीचा प्रदेश. दिसतंय? दिसतंय सगळ्यांना? एक मिनिट. हा, सगळ्यांना दिसतंय का? दिसतंय का सगळ्यांना? या भागाला काय म्हणायचं? हा सगळा भाग आहे, या भागाला म्हणायचं किनारपट्टीचा प्रदेश. आणि ह्या किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त पाऊस पडतो. कळलं का? सगळ्यांना समजतंय का? इथे खूप पाऊस पडतो, खूप पाऊस पडतो. आणि म्हणून तिथे तांदूळ, बघा, तांदूळ जास्त पिकतो. दिसतंय ना? इथे सगळीकडे तांदूळ आहे. तांदूळ तांदूळ इकडे पण. समजलं? एवढं समजलं? हा. दुसरं काय दिलंय बघा. आता हे संपेल खरं. 3 मिनिट राहिले. दुसरं काय दिलंय बघा. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात? किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त काय पिकतं? कोणते खाद्यान्न पीक घेतात? सांगा. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात? सांगा. बरोबर बरोबर जय. तांदूळ. तांदूळ. पहिला प्रश्न. किनारपट्टीच्या प्रदेशात जास्त प्रमाणात कोणते खाद्यान्न पीक घेतात? तांदूळ. किनारपट्टीच्या तिथले लोक शेतामध्ये तांदूळ लावतात. तांदूळ का? कारण पाऊस खूप आहे म्हणून तांदूळ लावतात इकडे. कळलं? इथे गहू, ज्वारी, बाजरी ते नाही लावत. ते जर शेतात लावलं तर खराब होऊन जाईल. पाऊस जास्त पडतो मग खराब होऊन जाईल. पण तांदूळ लावलं तर छान पीक येणार. समजलं? पुढे दुसरा प्रश्न बघा. उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात? आता उत्तर भारत. उत्तर भारत. दुसरा प्रश्न. उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात? कोण सांगेल? उत्तर भारत. आपण हे पुसूया. हा, चला पटकन सांगा. आता ही मीटिंग संपत आली. उत्तर भारतात. दुसरा प्रश्न वाचला. दुसरा प्रश्न वाचला. उत्तर भारतात कोणकोणती खाद्यान्न पिके होतात? फक्त दुसरा प्रश्न एकच वाचा. चला सांगा पटकन. कोण सांगतंय? उत्तर कुठे दाखवा मला याच्यात. उत्तर भारत.
कोणता भाग येईल? उत्तर दिशा. उत्तर दिशा कुठे आहे नकाशाची? नकाशात दाखव स्नेहल, स्वतःच नाही बघायचं, नकाशात दाखव. उत्तर दिशा कुठे आहे? चला पटपट सांगा, वेळ जातोय. उत्तर दिशा कोणती आहे नकाशाची? हा बरोबर. मी आता काय विचारते, थांब स्नेहा एक मिनिट, मी काय विचारते आता, या नकाशाची उत्तर दिशा कुठे आहे दाखव. हा बरोबर बरोबर स्नेहल, बरोबर बरोबर. हा उत्तर. उत्तर तुम्हाला माहिती आहे ना 4 दिशा. हा वरच्या बाजूला उत्तर. खालच्या बाजूला कोणती दिशा असते? खालच्या बाजूला बरोबर स्नेहल, दक्षिण. या बाजूला कोणती दिशा असते? नाही, पूर्व. पूर्व पूर्व इकडे पश्चिम.